नाशिकच्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक पदावर असलेली महिला अधिकारी प्रसूतीच्या सुट्टीवर असताना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारल्याने नाशिकच्या इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक आरती आळे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या सरकार वाड्यामध्ये कार्यरत आहेत. आरती आळे मागील 10 ते 12 दिवसांपासून प्रसूती रजेवर आहेत. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 1.5 लाखाची लाच स्वीकारण्यात आली होती. सदरची रक्कम स्वीकारणाऱ्या पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे आणि तेजस गर्गे या दोघांचा सदरची रक्कम स्वीकारणाऱ्या पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे आणि तेजस गर्गे या दोघांच्या विरोधात लाचेचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. विशेष म्हणजे राज्यातील पुरातत्व विभागाचा संचालक तेजस गर्गे सुद्धा आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये अडकलाय. लाच दिल्याशिवाय काम होत नाही असे शासकीय कार्यालयांमध्ये एकही खाते शिल्लक राहिलेले नाही, हे यामुळे सिद्ध होत आहे.